सलामत तो पगडे पछाड असं नेहमी म्हटलं जातं, पण डोक्याचा भार जपणारे मान देखील महत्त्वाचे आहे. कायमच सुंदर दिसण्याच्या चेहऱ्याची विशेष काळजी घेतली जाते. घरगुती उपायांचा चेहऱ्यावर ग्लो होण्याकरता मारा केला जातो, पण चेहऱ्यासोबत आपले मान देखील खूप महत्त्वाचे. अनेकांना मानेवरचे डाग शरमेची गोष्ट वाटते. यावर अनेक घरगुती उपाय केले जातात, पण ते नक्की फायद्याचे ठरतात का? चांगला चेहरा, डार्क व टॅन असलेली काळी मान अजिबात चांगला कॉम्बो नाही. आपण कायमच चेहऱ्याची खूप चांगली काळजी घेतो. कधी घरगुती उपाय, फेशियल व मसाज ट्रीटमेंट घेतली जाते. या दरम्यान आपण मानेकडे लक्ष देत नाही. याचा दुष्परिणाम म्हणजे मान अतिशय काळी होऊन जाते. धूळ, माती, प्रदूषणाचा परिणाम देखील मानेवर होतो. यामुळे मानेजवळची त्वचा देखील खराब होते. अनेक जण मानेला घासण्याचा प्रयत्न करतात, तर मॉइश्चर लावणे देखील विसरून जातात. यामुळे मानेवर अधिक गडद असे काळे डाग सुरकुत्या पडू लागतात. अशावेळी मानेवर आर्टिफिशियल गोष्टी न लावता उपाय करणे फायदेशीर आहे. आपण बेकिंग सोडा मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. साध्या पाण्यात मिश्रण तयार करा. ही पेस्ट मानेवर लावा. सुमारे 15 मिनिटे राहू द्या. बेकिंग सोडा त्वचेचे डाग दूर करण्यासाठी त्वचेची हायपरपिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. महत्त्वाचं म्हणजे एक आठवडा बेकिंग सोडा लावा. 3 ते 4 दिवसात फरक जाणवायला लागेल. हा पॅक तुमच्या मानेवरील त्वचेचा निर्जीव व मृत थर सहजपणे काढून टाकण्यास मदत करतो. तसेच कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढा. हा रस चांगल्या पद्धतीने लावा. हा रस 10 ते 15 मिनिटे राहू द्या. हा रस लावल्यावर चांगले कोरडे होईपर्यंत प्रतीक्षा करा. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. याचा परिणाम काही दिवसात जाणवेल. हे मिश्रण 2 वेळेस लावले तरी चालते. बटाट्या रसामध्ये ब्लिचिंग गुणधर्म आढळतात. त्वचा ज्यामुळे उजळ व चमकदार बनते. तसेच टोमॅटोचा नैसर्गिक व्हेज मानले जाते, जे काळ्या रंगाची त्वचा उजळ करण्यास मदत करते. टोमॅटोचा काही भाग कापून काढून त्याचा रस मानेला लावला तर मानेवरचे काळे डाग कमी होतात. टोमॅटो त्वचेचा काळसरपणा साफ करण्यास मदत करतो. 20 मिनिटे मानेवर रस लावा. नंतर साध्या पाण्याने धुवा. हे आठवड्याभर केल्यास अधिक फायदेशीर होतो. तसेच बेसन त्वचेसाठी कायमच गुणकारी आहे. त्वचा अधिक ग्लो व्हायला आणि तेजला व्हायला बेसन कायमच फायदेशीर मानले आहे. बेसन, हळद, लिंबाचा रस व दही एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. मानेवर चांगले लावा. 15 ते 20 मिनिटे कोरडे राहू द्या. 20 मिनिटांनी कोमट पाण्याने नीट धुवा. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही पद्धत पुन्हा करा. तुम्हाला फरक जाणवेल. तसेच बदाम किंवा नारळाचे तेल काळेपणा कमी करण्यास मदत करतो. 1 ते 2 ड्रॉप तेल आणि ट्री ऑइलचा वापर करा. दोन्ही तेल चांगले मिसळा. साबण व पाण्याने मान नीट धुवून घ्या. मान धुतल्यानंतर मऊ टॉवेलने वाळवा. तेलाचे मिश्रण मानेवर लावून मसाज करा. ते 15 ते 20 मिनिटे हलक्या हाताने गोलाकार फिरवून मसाज करा. कोमट पाणी टाकून धुवा. त्यानंतर कापसाने मान स्वच्छ पुसून टाका. तसेच खोबऱ्यात तेलात साखर मिसळून घातल्यास मानेवरचा काळेपणा दूर होण्यास मदत होते. साखर एक नैसर्गिक स्क्रब प्रमाणे काम करते. आपली मान चमकदार होईल. त्यापण ऑलिव्ह जेल व काकडी
काकडी किसून घ्या व त्यामध्ये ॲलोवेरा जेल मिसळा व ते मिश्रण आपल्या मानेवर लावा. 10 ते 15 मिनटं राहून द्यानंतर ते धुवून टाका. त्याप्रमाणे ॲलोवेरा व मुलतानी माती हे मिश्रण आपण मानेभोवती लावू शकता. नंतर धुवून टाकावे. त्याचप्रमाणे कच्चे पपई आणि दही, गुलाबजल हे तिन्ही मिश्रण एकत्र करून आपल्या चांगले पेस्ट तयार करून मानेभोवती लावल्यानंतर 4 ते 5 मिनिटांनी स्वच्छ पाण्यात धुवून काढले तर मानेवरचे काळे डाग कमी होण्यास मदत होईल. हे तुम्हाला काही दिवसात जाणवेल.